हाय हॅलो श्री स्वामी समर्थ शीतल कुमार ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि माझे ब्लॉग बघायला आवडतात का तर प्लीज कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. तर परी वगैरे कराटे क्लासवरून आल्याच्या नंतर किट्टूचं एकच चालू होतं की तिचं जे सेविंग केलेलं होतं ते डबा तिला ओपन करायचं होतं, बिकॉज तिचा आता बड्डे येणार आहे. तर तिचं म्हणणं असं होतं की बड्डेला जे पैसे मी साठवले असतील ना त्याच्यातूनच मला काहीतरी घ्यायची आहे वस्तू. तर छोटी मोठी तिने सेविंग केलेली होती. तसं पण मुलांना आम्ही पैसे जास्त देत नाही हातामध्ये, बिकॉज त्यांना जे पाहिजे ते आम्ही देतो, पण पैसे देत नाही हातामध्ये. तर असेच थोडेफार तिने साठवले होते तिच्याकडचे पैसे साठवले होते ना. तर म्हटलं चला तिची इच्छा पूर्ण करूया. तर त्यांचं जेवण वगैरे झालं. त्याच्यानंतर तिचे पप्पा पण कामावरून थोडे लेट येणार होते म्हणून टाईमपास काय, तर ती म्हटली की मामाच बघूया ओपन करून. तर म्हटलं ठीक आहे. तर तिच्यासोबत ते थोडंसं आम्ही टाईमपास केलं. तिचे किती पैसे होते काय किती साठवले होते ते तिने काउंट वगैरे केले. तर असे प्रकारे जी सेविंग होती तर तिचा आता बड्डे येणार त्याच्यासाठी तिने ओपन केलेलं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करायचा होता त्यांना. तर मी उठली होती लवकर, फ्रेश वगैरे झाली. त्याच्यानंतर नाश्त्याला काय बनवायचं, तर किट्टूची फरमाईश होती की मम्मा तिला रवा खायचं होतं, गोड रवा. तर म्हटलं ठीक आहे, मुलींनी सांगितलं नाही आपण बनवून देणं असं होत नाही. त्याच्यामुळे ती जे बोलते म्हणजे त्यांना जे खायचं ते मी घरीच बनवून देत असते. तर रवा आहे इथे. तर तीसुद्धा माझ्यासोबत असणारच किचनमध्ये. हे बघा, हे तर माझ्यासोबत किचनमध्ये छोट्या मोठ्या गोष्टीसाठी असतंच. तिला खूप आवडतं असं किचनमध्ये काही काम करण्यासाठी वगैरे. ती माझ्यासोबतच असते. जशी परी नसते इतका टाईम, ती तिच्या अभ्यासामध्ये व्यस्त असते, पण किट्टू आहे ना सतत माझ्यासोबतच असते. असं बोलतात ना काही जण की तुम्हाला 2-2 मुली आहेत. तर मी त्यांना सांगते की मला माझ्या दोन्ही मुली आहेत ना लक्ष्मीसारख्याच आहेत. ही तर आमची साक्षात लक्ष्मीच आहे आणि मोठी मुलगीसुद्धा लक्ष्मीच आहे आमच्यासाठी. तर ती आहे ना नेहमी माझ्यासोबत किचनमध्ये काही ना काही करायचं असते. म्हणजे ती खूप एक्सायटेड असते की मम्मी काय बनवत आहे आज काय नाही. तर तिला ना असं छोट्या मोठ्या गोष्टी असं मी काही काम करत असेल ना तर तिला आवडतं ते बघायला आणि तिला करायलासुद्धा आवडतं. आणि तिने एकदा तिच्या पप्पासाठी भाकरीसुद्धा थापली होती. अशाच बोलत बोलत आम्ही म्हणजे असं ती गप्पाच मारत होती माझ्याशी. आणि तिला ना रवा वगैरे असे गोड खूप खाते, म्हणजे गोड तिला आवडतं. खीर असू दे, रवा असू दे किंवा काय. तसं परीला आवडत नाही, परीने खाल्लंसुद्धा नाही ते. परीला विरुद्ध आहे परी ह्याच्या. परीला तिखट रवा आवडतो म्हणजे उपमा आवडतं आणि हिला गोड रवा आवडतो, हिला शिरा आवडतो. तर मी ते आता रवा घेतलेला आहे, थोडं तूप टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. रोस्ट करून घेते थोडं रवा रोस्ट करून घेते आता. तर ती बघा ती हेल्पच करत आहे मला. तर रवा भाजायला थोडंसं टाईम लागतं, म्हणजे स्मूथ ह्याच्यावरती भाजायला. हलक्या मंद गॅसवरती मी भाजून घेते. मी फास्ट करून नाही घेतलेलं आहे. त्यांनासुद्धा सुट्टीच होती संडे असल्यामुळे, त्याच्यामुळे एकदम आरामात सर्व चालू होतं. तर मी आता रवा पूर्ण भाजून घेते. तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडत असेल ना तर प्लीज कमेंट करा आणि यूट्यूब चॅनलला जाऊन माझ्या सबस्क्राईब करा. जसे इकडे माझे सबस्क्राईब आहेत ना तर मला यूट्यूबलासुद्धा थोडंफार सपोर्ट करा. यूट्यूब चॅनल माझा शीतल कुंभार मराठी ब्लॉग असं आहे. तर प्लीज तिकडे जाऊनसुद्धा सबस्क्राईब करा. तर मी बाजूला तिकडे एक गरम पाणीसुद्धा ठेवलेलं आहे रव्यामध्ये टाकायला. तर रवा झालेला आहे आता भाजून. सर्वांसाठी नाश्तामध्ये बनवलं होतं, कारण की टिफिन नव्हतं आज ना, त्याच्यामध्ये मग नाश्ता जास्त बनवलं होतं. आज संडे असल्यामध्ये टिफिन नव्हतं, पण हिचे पप्पा कामाला जाणार होते, टिफिन घेऊन नव्हते जाणार. तर त्यांचं आम्ही दोघी आधीच उठलो होतो, आमचं अंघोळ झालं होतं सगळं आवरून. ते दोघांचं बाकी होतं, ते आरामात उठले होते. तोपर्यंत मी नाश्ता वगैरे बनवून घेतलं होतं. रात्रीसुद्धा ऑफिसवरून लेट आले होते ना, त्यामुळे सकाळी थोडेसे लेट उठले.
तर बघा कशी मला हेल्प करते. तिला खूप जास्त किचनमधली कामं करायला आवडतात. तर चटका लागेल किंवा काय लागेल त्याची भीती नाही, पण तिला काम करायचं आहे. तर झालेलं आहे. थोडंसं रवा कमी वाटलं म्हणून मी थोडंसं ॲड केलं त्याच्यामध्ये. काही नाही, नॉर्मलच असं बनवलं आणि मी लगेच ते पॅक पण करून घेतलं. पण ओपन राहिलं तर मग सर्व सांडून जातं ना. तर आमच्या मायलेकीचे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतात का? आवडत असेल तर लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. काही चुकत असेल ना तर कमेंटमध्ये सुद्धा सांगा. चूक सुधारू शकतो, म्हणजे सुधारता येते ना. काही चुकत असेल तर आपल्याला कळत नाही, पण समोरच्याला कळतं. त्याच्यामुळे प्लीज सांगत जा काही चुकत असेल तर. तर झालेलं आहे रवा भाजून. आता थोडंसं पाणी वगैरे याच्यामध्ये साखर ॲड करते, थोडी पाणी वगैरे टाकून थोडंसं वाफवत ठेवते. थोडीशी माझ्याकडे काजू वगैरे होते. ड्रायफ्रूट्स पण खात नाहीत ना पोरी, ड्रायफ्रूट जास्त टाकले तर खातसुद्धा नाही. त्याच्यामुळे मी थोडेसे ड्रायफ्रूट्स काजूच टाकले होते. मी डीमार्टमधून अख्खे काजू आणले होते. ड्रायफ्रूट्स तर सर्व घरामध्ये आहेत. पोरी जेव्हा मन होतं तेव्हा ते खातात आणि मला फक्त असं खीर वगैरे बनवली ना तर मला लागतं, नाही तर मी सुद्धा ड्रायफ्रूट जास्त खात नाही. मगाशी मी ते ड्रायफ्रूट्स थोडेसे भाजायला विसरले म्हणून मी वरतूनच टाकले. एक 4-5 काजू असे, म्हणजे 4-5 काजूचे तुकडे घेतले आणि ते टाकले. बदाम वगैरे असे, म्हणजे बाकीचे ड्रायफ्रूट्स नाही टाकले, फक्त काजूच टाकलेला आहे त्याच्यामध्ये. नॉर्मल असं बनवलेलं आहे, असं काही नाही. तर रोस्ट होतच झालेला आहे रवा पूर्ण. तर आता किट्टूचा बड्डे येत आहे ना, तर तिने जे पैसे तुम्हाला व्हिडिओ दाखवलं तर पैसे साठवले, तर तिचे पैसे झालेले आहेत जमा. म्हणजे तिला त्या पैशांमध्ये तिच्यासाठी एक छोटीशी वस्तू येऊ शकते. तर मी बघणार आहे सोनारकडे जाऊन तिला जे पाहिजे ते म्हणजे घेणार आहे. तर तिला चैन पाहिजे होती चांदीची स्वामींची, तर ती चैन मी बनवायला टाकलेली आहे. तर तिच्या बड्डेच्या आधी ते मी नक्कीच घेऊन येईल, पण तिला सरप्राईज असणार आहे ते. तर ते रव्यामध्ये पाणी हे सर्व ॲड केलेलं आहे, शुगर वगैरे. तर आता रवा झालेला आहे रेडी. तर मी पहिलं स्वामींना नैवेद्य दाखवते, त्याच्यानंतर मग मी किट्टूला खायला देणार आहे. पहिलं देवघरात नैवेद्य ठेवून येते. तर परीचं बघा, परीचं कसं बघणं चाललं आहे, बिकॉज तिला तर हे आवडत नाही ना. ती विचार करत असेल मला काय देणार खायला. तिला हे रवा म्हणजे गोड आवडत नाही. ती जस्ट उठलेली आहे आत्ताशी. म्हणजे संध्याकाळी तिच्या आवडीचं बनवलं होतं, पुरी आणि भाजी. हे तिच्या आवडीचं होतं म्हणून ती हॅप्पी आहे. आणि सकाळी तिच्या आवडीचं नव्हतं ना. ते बघा जेवणाची ताटं वगैरे कसं घेऊन चालले, खुशच आहे गडी एकदमच. असं तिला चटकमटक खायला जास्त आवडतं, गोड वगैरे आवडत नाही तिला खायला. तर दोघींच्याही आवडीचं आहे जेवण. दोघी बहिणी आता बसतील जेवायला कशा बघा. दोघींची भांडणं पण चालू होतं. त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी मार्केटला गेली होती. ते पाठीमागे सोमवार मार्केट भरतं. खूप प्रचंड अशी गर्दी होती. मला थोडेसे फ्रूट्स वगैरे आणायचे होते. मी फ्रूट्स आणि भाज्या वगैरे आणल्या. खोबरं तर एवढं महाग आहे की बाबा विचारूच नका. तर हे असं होतं छोटंसं माझं ब्लॉग. व्हिडिओ आवडले तर प्लीज लाईक करा. प्लीज बाय. श्री स्वामी समर्थ.